आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चिंचोली MIDCत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 2 कोटी 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांना अटक। सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली MIDC तालुका मोहोळ हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 29 जुलै रोजी धडक कारवाई केली। ऑपरेशन समन्वय अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 2 कोटी 1,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता तेथे टँगो पंच आणि भिंगरी ब्रँडच्या बनावट देशी मद्याच्या एकूण 433 बॉक्समध्ये 43,300 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। याशिवाय 13,800 लिटर स्पिरिटने भरलेले 69 बॅरेल, 1200 लिटर तयार ब्लेंड, 326 बॉक्स रिकाम्या बाटल्या, 1,65,000हून अधिक बनावट लेबल्स आणि 13,53,000 बनावट बुचे जप्त करण्यात आले। उत्पादनासाठी वापरले जाणारे ऑटोमॅटिक व सेमी ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, RO प्लांट, जनरेटर आणि इतर अत्याधुनिक साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे। वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 पिकअप, 2 कार आणि 2 दुचाकी अशा एकूण 7 वाहनांसह 6 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत। आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक सौरभ दाते, निरीक्षक JN पाटील, AB घाटगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। M24 ताससाठी मोहोळ तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूर।